नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेल रोड नारायण बापू नगर येथे 16 वर्षीय निभूत जाधव या अल्पवयीन मुलावर 6 जणांनी चाकूने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती। या संदर्भात उपनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि काही संशयितांना ताब्यात घेतले। परंतु या कृत्यातील बहुतांश सहभागी संशयित हे अल्पवयीन असल्याने नाशिक शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील अल्पवयीन मुलांचा सहभाग हा गंभीर मुद्दा झाला असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे। यामुळे पोलिसांना देखील कारवाई करताना कायदेशीर अडचणी येत आहेत। त्यामुळे आता पालकांनीच आपल्या मुलांवर विशेष लक्ष देण्याची आणि त्यांच्या हातून कुठलेही गैरकायदेशीर किंवा गुन्हेगारी कृत्य होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे। दरम्यान या निमित्ताने पालकांनी आपल्या मुलाला गुन्हेगारी कृत्यापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे। उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 22/11/25 रोजी दुपारी 2 ते 3च्या दरम्यान ऑल क्लिअर हॉस्पिटल नारायण बापू नगर येथे फिर्यादीनामे निबोध सचिन जाधव वय 17 वर्ष या मुलाला त्याच्या ओळखीतील 5 मुलांनी चाकूने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता। त्याबाबत उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा 520/2025 BNSS कलम 109 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यातील जे अल्पवयीन मुलं आहेत 5 मुलं त्यांना आम्ही वेळेत ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। माझा मुलगा सुनील गायकवाड आणि सुकेनकर इतर जे आहे ते 5-6 मुलांनी मिळून ते एका मुलाला मारहाण करून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला। त्यामुळं आमची विनंती आहे का बाबा कोणी असं कृत्य करू नये आणि आम्ही प्रत्येकाला हे पोलीस निरीक्षक साहेबांच्या आवाहन करतो बाबा कोणी असं कृत्य करू नये। आपल्या पालकावर मुलांवर त्यांनी लक्ष देऊन ही गोष्ट टाळावी त्याकरता बाबा आम्ही विनंती करतो। आणि नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे आणि तो राहणारच कायमस्वरूपी ही आमची सगळ्यांना पालकांना नम्र विनंती। मला आरके नंबर 1 माझा नातू ओजस महेश सुकेनकर सांगा। संगीता प्रवीण गावाले अर्जुन दुर्गा पविटकरे अनिकेत मुलगा आहे सचिन राजेंद्र गायकवाड सुमित गायकवाड संदीप दौलत केदारे राहणार सुभाष मारामध्ये आणि सगळ्या मुलांवर कारवाई झालेली पाहिजे। जे आमच्या मुलांनी जे काही गुन्हा केला नारायण बापू नगरला परवाच्या दिवशी त्याचे आम्ही मुलांना सांगतोय समजून का तुम्ही असे काही गुन्हे करू नका आणि त्यांच्या जी कारवाई होईल त्याला आम्ही मान्य देतो। असे पुढच्या नात्यांनी छोट्या मुलांना असे हातात घ्यायला नाही पाहिजे कारवाई पाहिजे नाही आम्ही त्याची दखल घेऊ। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।